नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीमार्फत जी आपली एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात, तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी UGC नेट असेल, तसेच CSIR नेट असेल, तसेच सेटची जी एक्झाम होत असते त्यासाठी जे प्रिपरेशन करत असतील, तर त्यांसाठी बघा महाज्योतीमार्फत तुम्हाला जे स्टायपेंड आहे तर ते स्टायपेंड दिलं जात असतं। तर त्यामध्ये बघा मिलिटरी भरती असेल, तसेच MBAची जी CET आहे त्याची त्यांना पण स्टायपेंड दिलं जातं। तर ह्या तिन्ही जे एक्झाम आहे, MBAची असेल, तसेच मिलिटरी भरती जी आहे त्यांना पण स्टायपेंड दिलं जातं। तसेच UGC सेट असेल, तसेच CSIR नेट असेल, ह्या ज्या एक्झाम आहे तर त्यांची आता गुणवत्ता यादी जी आहे तर ती गुणवत्ता यादी आलेली आहे। तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MBA CET सेट, तसेच UGC नेट असेल, CSIR सेट असेल, मिलिटरी भरती परीक्षापूर्वी प्रशिक्षण 2025 करता विद्यार्थी निवड करण्याकरता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेची मेरिट यादी जी आहे तर ती आता वेबसाईटवर आलेली आहे। तर बघा सुरुवातीला आपण जे परिपत्रक आहे तर ते परिपत्रक बघून घेऊयात। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बघा महाज्योतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या MBA CET असेल, तसेच जी CET आहे, UGC नेट असेल, CSIR महाराष्ट्र सेट असेल, ह्या ज्या काही एक्झाम्स आहेत, तसेच मिलिटरी भरती असेल, त्यानंतर बघा मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण 2025 करता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता चाळणी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रावर 11/5/2025 याच महिन्यामध्ये बघा 11 तारखेला ही एक्झाम झाली होती। त्यानंतर बघा सदर चाळणी परीक्षांची उत्तर पत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर 13/5/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेत कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास त्याबाबतचे आक्षेप नोंदवण्याकरता फलकाची बघा लिंक जी आहे, म्हणजे तुम्हाला जर काय आक्षेप असतील तर त्यासाठी पण त्यांनी डेट्स दिली होती, 14/5 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून दिलेली होती। त्यानंतर मग पुढची जी प्रोसेस असणार आहे बघा, पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, 14/5 रोजीपर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण करून UGC नेट, CSIR असेल, नेट असेल, तसेच महाराष्ट्र सेट एक्झाम असेल, परीक्षापूर्व परीक्षेकरता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेची सुधारित उत्तर पत्रिका जी आहे तर ती महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर यामध्ये बघा MBA CET असेल, तसेच महाराष्ट्र CET मिलिटरी भरतीची जी CET आहे, च्या उत्तरपत्रिकेत प्राप्त झालेले आक्षेप वैध नसल्यामुळे सदर परीक्षांच्या उत्तर पत्रिकेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता नाही। ज्या विद्यार्थ्यांनी बघा MBAची CET असेल, तसेच मिलिटरी भरतीची जी CET आहे, तर यामध्ये ज्यांनी आक्षेप घेतले होते तर त्यांचे आक्षेप ग्राह्य धरले बघा, आक्षेप वैध नसल्यामुळे सदर परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाही। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघू शकता, MBA CET तसेच मिलिटरी भरतीच्या उत्तरपत्रिकेचे प्राप्त झालेले आक्षेप वैध नसल्यामुळे सेम त्यांचे पण दोन्ही पेपर जे आहेत त्यांचे वैध धरले नाही आहे। त्यानंतर बघा तसेच MBA CET तसेच UGC सेट नेट मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण जे आहे 25-26 करता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची मेरिट यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा। त्यानंतर बघा सदर परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरता विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर लवकर प्रसिद्ध करण्यात येईल। सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे तर त्याची आपण माहिती बघितलेली आहे। आता यामध्ये बघा जी गुणवत्ता यादी जी आहे, या ठिकाणी बघा मेरिट लिस्ट, आता ही मेरिट लिस्ट बघून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो। याच्या ही जी PDF आहे याची लिंक जी आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। त्यावर बघा त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे ते तुम्ही चेक करू शकतात, तसेच विद्यार्थ्यांची नावं पण त्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे।
हां, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रजिस्ट्रेशन ID दिसेल या ठिकाणी. या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन ID आहे, विद्यार्थ्यांचे नाव पण आहे. टोटल मार्क्स बघा 200 पैकी या विद्यार्थ्याला 176 पडलेले आहे. तुमची माहिती पण चेक करून घ्या, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, कॅटेगरी आणि त्यानंतर जेंडर, याची सर्व माहिती जी आहे तर ती तुम्हाला चेक करायची आहे. अशा प्रकारे बघा संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. जवळपास 176चा हायेस्ट आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा हे सर्व विद्यार्थी जे आहे तर हे विद्यार्थ्यांना हे मार्क्स पडलेले आहे. तुम्ही तुमचे जे मार्क्स आहे तर ते मार्क्स तुम्ही चेक करू शकता. आपण लास्टला चेक करूयात सर्व टोटल विद्यार्थी किती होते. या ठिकाणी बघा जवळपास 9537 जे विद्यार्थी आहे तर ते विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे तर ही तुम्हाला डिस्प्ले केलेली आहे. लास्टला किती 18 मार्क्स आहे फक्त. टोटल बघा जवळपास 9500 विद्यार्थी जे आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा पेपर जो आहे तर हा पेपर दिलेला होता. आता त्यानंतर बघा हे आपण या ठिकाणी बघा आपण MBAचं बघितलेलं आहे. तशाच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मेरिट लिस्ट ऑफ मिलिटरी भरती. ज्या विद्यार्थ्यांनी मिलिटरी भरतीचा जो पेपर आहे तर तो पेपर दिलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांची यादी जी आहे तर ती पण यादी डिस्प्ले झालेली आहे. वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही जी माहिती आहे तर ती माहिती किंवा तुमचे मार्क जे आहे तर ते तुम्ही चेक करू शकता. तसेच टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्हाला ह्या PDF ज्या आहे तर त्या PDF मी अवेलेबल करून दिलेल्या आहे. या ठिकाणी पण सेम आहे बघा रजिस्ट्रेशन ID दिलेला आहे, तुमचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर बघा 100 पैकी किती पडलेले आहे तर याची पण माहिती दिलेली आहे. मिलिटरी भरतीचं पूर्व प्रशिक्षण जे आहे तर त्यासाठी 100 पैकी किती पडलेलं आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. तुमची माहिती पण डेट ऑफ बर्थ असेल, कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता. आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो टोटल किती विद्यार्थी होते. या ठिकाणी बघा सेम जवळपास 9,600 जवळपास विद्यार्थी होते. तर हे सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे तर ही लिस्ट वेबसाईटला आलेली आहे. तुम्ही तुमचे नाव जे आहे तर ते नाव चेक करू शकता. तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे ते पण तुम्ही चेक करू शकता. तशाच प्रकारे बघा पुढची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट पण आता आपण बघू घेऊयात. मेरिट लिस्ट ऑफ UGC नेट, CSR नेट असेल, तसेच महाराष्ट्र सेट हे जी एक्झाम आहे त्यासाठी पूर्व प्रशिक्षण जे आहे तर ते तुम्हाला 6 महिन्याचं दिलेलं जात असतं. तसेच तुम्हाला स्टायपेंडसुद्धा मिळत असतं. या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा रजिस्ट्रेशन ID आहे तुमचा, त्यानंतर तुमचं नेम दिलेलं आहे, 100 पैकी किती मार्क्स पडलेले आहे, त्यानंतर कॅटेगरीसुद्धा त्यांनी दिलेले आहे, जेंडर तुम्ही ही माहिती सर्व चेक करू शकता. तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे ही लिस्ट जी आहे तर ती UGC नेट तसेच CSR नेट असेल, तसेच महाराष्ट्र सेट एक्झाम यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती तर त्यांची ही लिस्ट जी आहे तर ती लिस्ट लागलेली आहे. सेम याची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवर आपल्या गेल्यानंतर त्याची लिंक पण भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपल्या टेलिग्राम चॅनलला या तिन्ही PDF ज्या आहेत तर त्या मी अवेलेबल करून दिलेल्या आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र सेट एक्झाम असेल, तसेच UGC नेट, तसेच CSR नेट असेल, ह्या ज्या एक्झामची विद्यार्थ्यांनी पूर्व प्रशिक्षणासाठी ही एक्झाम दिलेली असेल महाज्योतीची तर त्याची आता मेरिट लिस्ट जी आहे तर ती डिस्प्ले झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून तुमचे मार्क्स चेक केलेले नसतील तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तसेच मिलिटरी भरतीचे विद्यार्थी आहे त्यांची पण लिस्ट लागलेली आहे, त्यांनी पण चेक करून घ्या. तसेच बघा MBAचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण पूर्व प्रशिक्षणाची एंट्रन्स एक्झाम दिलेली होती, त्यांनी पण तुम्ही तुमचे मार्क्स चेक करून घ्या. तसेच बघा पुढील ज्या पुढची जी प्रोसेस असणार आहे, जसे नवीन नोटिफिकेशन येतील नक्कीच तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ही नवीन माहिती आपण बघितलेली आहे. जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.